उद्याचा दिवस देखील महत्वाचा असणार आहे. उद्याचा दिवस खास पाटील परिवाराने राखून ठेवला या स्पर्धेचा जो आगरी गट असणार आहे. वसई पश्चिम आगरी समाजातील खेळाडूंना उद्या संधी देण्यात येणार आहे. पहिला सामना असणार आहे दत्तप्रसाद कोल्हापूरचा संघ खेळेल जे वल्लभदेव पुरापाडा या संघाशी. दुसरा सामना असेल बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा भोळेश्वरी बोलिन्स या संघाशी खेळेल. पहिल्या फेरीचा तिसरा सामना असेल पद्मावती प्रसन्न उमेलमान राणोबा प्रसन्न अर्नाळा उत्तर या संघाशी खेळेल. आणि पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच जो असेल तो गरज स्पोर्ट्स अर्नाळा दक्षिण खेळेल दिवाणमान या संघाशी. उद्या आज आगरी समाजातील खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न केला. आज एक गाव एक संघ होता. रविवारी या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. त्या दिवशी ओपन हाफ खुल्या गटातले सामने आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. आमच्या जोडीला प्रमोद सर जॉईन होतील कॉमेंटरी बॉक्स मध्ये. नेल्सन कोटवाल यांच्याकडनं एक प्राइज आले अमित तांडेलसाठी. जरा हॅट्रिक आली 3 विकेट सलग आले WWW साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मॅच लावते सुरुवात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. निलेश सामरे स्ट्रायकर एंडला. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. थोडासा ब्लॉक कॉल डिलिव्हरी हाताळला गेला होता. दोन्ही टीम ताकदवान आहेत. एक वालिवचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्रायचा संघ. प्रशांतने म्हटलं होतं या वर्षीचा हंगाम चांगल्या पद्धतीनं फॉर्म मध्ये आहेत. तर वालिवच्या टीमनं या हंगामाची सुरुवात एक मोठ्या संघाला पराभूत करून केलेली आहे. त्याच्यामुळे आत्मविश्वास त्यांचा देखील आहे. मोठ्या स्पर्धेचा विजेतेपद ज्यावेळेला आपण पटकावतो ना त्यावेळेला आत्मविश्वास थोडासा वाढलेला असतो. तर वालिवच्या संघाचा आत्मविश्वास वाढलाय. फक्त ते सकाळच्या सत्रामध्ये खेळल्यात. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आल्यात. थोडेसे रिफ्रेश व्हा, रिचार्ज व्हा, कारण हा मॅच तुमच्यासाठी महत्वाचा आहे. नक्कीच, कारण 2 चेंडू या ठिकाणी अमित तांडेल याने चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. निलेश सांबरेला चेंडू काहीसे समजलेले नाही आहेत. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू चाललाय. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. सुरुवात या ठिकाणी झालेली आहे दर्श 11 वालिव संघाची. मात्र 3 चेंडू नंतर या ठिकाणी एक धाव मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमित तांडेल याची राहिलेली आहे. अमित तांडेलची ओळख लागलेली आहे. अर्नाळा एक्सप्रेस नेहमीच म्हटलं होतं की वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती त्याची राहिलेली आहेत. आणि मी का म्हटलं वालिव टीमला थोडंसं बाबा थोडंसं रिफ्रेश व्हा. जसं आपला नातेसंबंध पण असतात ना, थोडंसं बिघडलं तर त्याला रिपेअर करायचं, थोडंसं मरगळलं तर त्याला रिफ्रेश करायचं, आणि असं वाटतं बाबा संपले मग त्याला रिचार्ज करायचं असतं. त्यामुळे रिपेअर करा, थोडंसं रिफ्रेश व्हा आणि रिचार्ज करून मैदानावरती खेळायला या. ब्लॉक कॉल डिलिव्हरी, यॉर्कर डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, जैसे कहते भाई सटीक यॉर्कर. आणि टेनिस क्रिकेटचा आता सध्याचा तो खेळाचा आहे. तुमच्याजवळ 2 प्रकारचे चेंडू पाहिजे, आयदर नोज आयदर टोज. हे ऑन द टोज होता, डॉट बॉल निर्धाव. अतिशय चांगल्या पद्धतीने यॉर्कर हाताळलेला आहे. अमित तांडेल पुढचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता या ठिकाणी. मात्र यष्टिरक्षकांनी जरी चूक झाली असेल तरी पाठीमागे क्षेत्ररक्षक तयार होतात या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय अमित तांडेल याचा. निर्धाव चेंडू सुरुवात चांगली केली अमितनं. या षटकामध्ये फक्त एक धाव. एका बाजूला निलेश, दुसऱ्या बाजूला रोशन. मागच्या मॅचचा हिरो आहे रोशन. डावकुरे हाताचा फलंदाज, लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड. खोलोट्याचा चेंडू होता. मिडवला बीट करून चेंडू चाललाय जोपर्यंत रविकांत पाटला करतील. रोहित पोहोचण्याचा प्रयत्न करतील. रोहित पोहोचल्यात. फिल्डिंग जबरदस्त आहे. रोहित अशाच गोष्टीसाठी ओळखला आहे. एक ऍथलेटिक्स आहेत. जसं ऍथलेटिक्स असतो ना तसा आहे. वेगाने गेल्या आणि चेंडूला रोखण्यामध्ये सक्सेस झाल्यात रोहित पाटील. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिले षटक आले 3 धावांचं. 3 धावा धापलकावरती आहेत. हा 4 षटकांचा मॅच आहे, क्वालिफाय वाला मॅच. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया, ओम साईराम डीजेची ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा पाटील परिवारच्या. थँक्यू. यानंतर दुसरं षटक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी चांगलं षटक, चांगली सुरुवात म्हणता येईल. इंदुमती स्मृती
अर्नाळा संघाची. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक वरती पाहतोय आपण पुन्हा एकदा मोठा खेळाडू आहे निलेश सांबरे. मात्र या ठिकाणी खेळ मोठा करावा लागणार आहे कारण या ठिकाणी क्वालिफायचा मॅच आहे. आणि जसं उल्लेख केला की निलेश समरे म्हणजे मी समरे बंधूचा उल्लेख केला गेला होता. अगदी वालिवच्या टीम म्हटलं की 3-4 खेळाडूंचा उल्लेख नेहमीच केला जातो, त्यापैकी निलेश आहेत. क्लीन बॉल, क्लीन बॉल, जास्त शबल केलं, जास्त टॅकल केलं आणि त्या शबल टॅकल करत असताना यष्टी उद्ध्वस्त झाले. क्लीन बॉल, फलंदाज बाद. उजव्या यष्टीच्या जाऊन बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि तुम्ही चांगला उल्लेख केला बाबा, क्वालिफाय वाला मॅच आहे. ज्या वेळेला क्वालिफाय व्हायचं ना त्यावेळेला तुमची क्वालिटी दाखवायची. पण क्वालिटी कशी दाखवायची माहिती का? क्वालिटी विथ क्वांटिटी. म्हणजे धावा पण करायच्या आणि तुमचा दर्जा, तुमची क्वालिटी, तुमची गुणवत्ता ही देखील दाखवायची आहेत. कारण हा मोठा मॅच आहे. तुम्ही सकाळपासून जी मेहनत केली ना त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं करायचं असेल तर ते फळ अशा मॅच मध्ये मिळू शकते. आणि तेच काम कदाचित अर्नाळा टीम चांगल्या पद्धतीने खेळते. जो दबाव, जो प्रेशर अमित तांडेला क्रिएट केला, निर्माण केला, त्या दबावाला पुढे नेण्याचं काम या षटकामध्ये प्रशांत घरत देखील करतोय. आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. नक्कीच आणि ती क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अर्नाळा संघामार्फत या ठिकाणी केला जातोय. मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार या ठिकाणी प्रशांत याचा सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि या ठिकाणी डावी यष्टी उद्ध्वस्त केल्या आहे. निलेश सांबरे याची नवीन फलंदाज दाखल झालाय. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी बॉल बॅटचा काही संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव विसावतोय. नवीन आलेला फलंदाज पाहतोय आपण धीरज. फलंदाजी मार्कवरती प्रशांत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर पुन्हा एक निर्धाव चेंडू हाताळतोय. आणि पुढचा चेंडू प्रशांत याचा. तिसरा चेंडू या षटकातला उंच चेंडू आहे. शतरक्षक चेंडू खाली येतोय वेगाने आणि या ठिकाणी मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय धीरजला. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला जीवनदान कोणाला मिळालं म्हणजे आपण वाली प्रीमियर लीग नेहमीच पाहतो आणि त्या वाली प्रीमियर लीग मधला एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून धीरज याकडे पाहिलं होतं. म्हणजे बरेच जण असतात वालीवचा बाहुबली खेळाडू आहे, मोठे पटके खेळण्यामध्ये माहीर त्याची राहिलेली आहे, तो स्ट्रायकर एंडला आहे. दुसऱ्या बाजूला प्रशांत करत गोलंदाजी करतोय ऑफस्टमच्या बाहेर, ऑफस्टमच्या बाहेर. कारण एक शैली, एक खंत त्याने बोलून दाखवली होती की आम्ही बाहेर जिंकतो पण या मैदानावरती जिंकत नाही. पण आज जिंकायचंय. बाहेर भरपूर स्पर्धा खेळतो, तिथे कदाचित विजय संपादित करतो, तिथे ट्रॉफी घेतो, नंबर 1 ची नंबर 2 ची क्वालिफाय होतो. पण हे घरचं मैदान आहे, इथे एक खंत राहिले की इथे जिंकायचं बाकी आहे. कदाचित ही स्पर्धा असेल जी अर्नाळा संघ ते जिंकण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच आणि त्याच अपेक्षा असणारे संघाकडून अर्नाळ्याच्या. अतिशय सुरेख स्विंग अँड मिसचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी पाहायला मिळतोय. जसा तुम्ही उल्लेख केला मगाशी सर की अखिल भारतीय स्तराचा खेळाडू आहे हा प्रशांत घरत आणि नक्कीच त्याचं नावलौकिक संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण देश जगभर आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि तो अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल सेकंडला धीरज या ऑफस्टमच्या बाहेर, ऑफस्टमच्या बाहेर पहिल्या चेंडूला येऊ दिलं, त्यानंतर हलक्या हाताने खेळलं, पॉइंटला जोपर्यंत फेल करतील एक धावा. या चेंडू 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 3, या षटकामध्ये 3 धावा झाल्या धापलकावरती 6, एक गडी बाद 6. आणि एक गोष्ट तर नक्कीच प्रशांतनं सांगितली होती, ज्यावेळेला ऑल इंडिया स्तरावरती खेळतोय, अखिल भारतीय स्तरावरती खेळतोय, त्याच्यापेक्षा गावाकडनं खेळताना कदाचित दबाव येतोय. त्याला कारण कदाचित असेल की तिथे खेळताना त्याचा एक रोल आहे ॲज अ बॅट्समनचा, ॲज अ ओपनरचा. पहिला सुरुवात चांगले करून देणं कदाचित त्याचा रोल आहे. पण ज्यावेळेला गावाकडनं खेळतो ना त्यावेळेला हा मल्टी स्टार आहे. त्याला बॅटिंगही करायची आहे, त्याला बॉलिंग वेळ पडल्यास बॉलिंग करायची आहे, टीमला लीड करायचं आहे, नेतृत्व करायचे. कदाचित या सर्व गोष्टी असतील ना म्हणून त्याने सांगितलं की थोडासा दबाव असतो. पण भाई दबाव सबके ऊपर आता है, कोई बिखरता है तो कोई निखरता है. त्यामुळे दबाव येणं स्वाभाविक आहे. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात गोलंदाजीसाठी विघ्नेश सज्ज होतोय. विघ्नेश शकरतोडे या ठिकाणी गोलंदाजी मार्ग सज्ज. वालिवचा बाहुबली ज्याला म्हणतो आपण हलक्या हाताने खेळण्याचा ऑन साईडला प्रयत्न मात्र एकच धाव या ठिकाणी संत गतीने झालेला खेळ. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र स्ट्राईक वरती पाहतोय आपण रोशन डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. मात्र एक चांगली खेळी या ठिकाणी रोशनला करावी लागणार आहे.
जसं आपण चर्चा करतोय की किती रन असायला हव्या. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर या रनाच्या संघाने 40 धावांचा पाठलाग अगदी सहज केलाय. 40 जर झाल्या तर मॅच रफ अँड टफ होणार. पण 40 जर तुम्ही नाही करू शकल्या तर किमान 30-32 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये तितक्या धावा येणं अपेक्षित आहेत. 30+ धावा 30च्या पार जाणं वालीव टीमला आवश्यक आहेत. अकोटा चेंडू हुककडे प्रयत्न बॅटच्या वरच्या बाजूला लागलाय. चेतन भोईर पोहोचले आहेत. धावत 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 अगदी रनिंग कॅच. हा रनिंग कॅच टिपलाय चेतन भोईरनं. रोशन माघारी परतोय. अजून एक फलंदाज बाद. खेळण्याचा प्रयत्न बॅटला वरच्या बाजूला लागला आणि शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक होते चेतन भोईर. उजव्या बाजूला गेले धावत धावत आणि हा झेल टिपल्या गेलाय. आता अमित तांडेला पाहिलं आपण प्रशांत घरत ही दुसरं षटक हाताळलं गेलं होतं आणि आता विकेटला पाहतोय जो कित्ता कदाचित स्टार्ट केला अमितनं तोच प्रशांत कायम ठेवला आणि त्याला पुढे नेण्याचं काम सध्या विघ्नेश करतोय. नक्कीच ऑन साईडला मोठा फटका मारायचा होता, मात्र बॅटच्या वरच्या भागाला त्या ठिकाणी चेंडू आदळतोय आणि या ठिकाणी झेल अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी रनिंग झेल ज्याला आपण म्हणतो तसा रनिंग कॅच त्या ठिकाणी घेतला गेलाय. साखर तोंडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते. मोठा फटका मारायचा ऑन साईडला, मात्र या ठिकाणी बॅटचा फेस लवकर ओपन केला आणि बॅट भिरकावली आहे, मात्र चेंडू यष्टीरक्षकाकडे विसावलाय निर्धाव. शेवटच्या क्षणी चेंडूवरती बोटं थोडीशी फिरवली. वेग थोडासा कमी केला होता विघ्नेशनं मागच्या चेंडूवरती. बदल करतोय कारण त्याच्याकडे चांगला लेग कटर आहे. बॅक ऑफ द हँड देखील चांगला आता सुरेख आहे. त्याचप्रमाणे क्विकरवर देखील चांगल्या पद्धतीने हाताळतोय. अगदी मिश्रणयुक्त गोलंदाजी कला त्याच्याकडे आहे आणि कलात्मकता दाखवत असताना ही गोलंदाजी सादर करतोय विघ्नेश. पुढ्यातला चेंडू होता. अपिश थोडासा खेळ आहे. समोर बी मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन लॉंग आपला प्रथम वेगानं चेंडू परत पोहोचल्यात. फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव याच्या धापलकावरती नजर टाकली तर धापलका जाऊन पोहोच 8 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. धावा आहेत धापलकावरती 8. पहिल्यामध्ये 3, दुसऱ्यामध्ये 3. आता या षटकामध्ये पण 3च येणार का? लगेच पाहावं लागेल. मात्र या ठिकाणी उत्तुंग फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि त्या ठिकाणी होतोय झेल आणि बाद होऊन परतावं लागणार आहे. बॅक टू डगआउट. धीरज गॉन. मोठा फटका खेळायचा होता आणि सुंदर फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता, मात्र उंची होती, लांबी गाठली नाही आणि वेगवान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय, चांगला झेल टिपलाय. आता मात्र या ठिकाणी शेवटचं षटक असणार आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या बघितली आपण ऑन बोर्ड 8 धावा धावफटके लागलेले आहेत. नक्कीच सर. ज्यावेळेला तुम्ही शाळेमध्ये काही आलेख असतो भूमितीमध्ये, तो आलेख चढत्या क्रमाने असतो. आता या टीमचा आलेखाने उतरत्या क्रमाने आलाय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, मागच्या षटकामध्ये 2 धावा. थोडासा खाली आलाय. ज्यावेळेला कदाचित वेग वाढवायचा, स्पीड वाढवायचा, त्याच वेळेला स्पीड वाढवताना फलंदाज बाद झाल्यात. मागच्या षटकामध्ये 2 विकेट गमावल्यात. आता करण निजाई क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. एका बाजूला अशरफ आणि दुसऱ्या बाजूला आता फैजान भाई थोडासा जान लगाई है, थोडासा मॅच जान डाली है आणि अशरफ देखील आहेत. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर. आज या टीमला आवश्यकता आहे त्या फटक्यांची. ऑफस्टम्पच्या बाहेर अख्याताना खेळा फील्ड केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा धापलकावरती 9 आहेत. अजून 9 होतील, 19 होतील, किती रन होतील की मागच्यासारखा 3-3-2 या हाच क्रम कायम राहील. नक्कीच त्याला पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. तर पुढच्या 5 चेंडूवरती किती धावांसाठी मजल मारू शकतायत फैजान. मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. चेंडूने उसळी घेतल्यानंतर बोटांची जादू त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजा मार्फत. आतापर्यंत बघितलं आपण तर अर्नाळा संघामार्फत चांगली गोलंदाजी आणि अनुभव आहे आणि तो अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. अजून एक डॉट बॉल.
थोडासा खाली राहिला होता. बॅट स्विंग झाली होती जरूर, पण चेंडू थोडासा खाली राहिला, कारण खेळपट्टीवरती काही ठिकाणी चेंडू उसळतोय, राईज होतोय, तर काही काही तो चेंडू आहे ना थोडासा खालून निघून जातोय. डॉट बॉल. करण जाई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती फुलरलेनचा चेंडू होता, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि सुरेख प्रयत्न या ठिकाणी. चेंडू पुन्हा डॉट करण निजईचा. आणि म्हणून मी म्हटलं ना बाबा, तो अजून आले की खाली येणार का काय. पहिल्या 3 नंतर 2, या ओव्हरमध्ये फक्त 1 रन आले. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आलेत. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू आहेत. शेवटचे 2 चेंडू आहे. फटका खेळला जरूर हवेत. प्रथम चेंडूच्या खाली प्रथमेश, आणि त्याने टिपलाय झेल. फलंदाज जातोय माघारी. गॉन. मी तुमच्या दिशेने येतोय पुन्हा एकदा. हा फुलरले खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते प्रथमेश कुडू, तर प्रथम होते, त्यांनी टिपलाय झेल. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा धापलकावरती 9. 4 षटकांचा सामना होता. 3-3-2, आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव. एक धाव खर्च केलेली आहे आणि एक चेंडू शेष आहे. एका चेंडूवरती किती धावा मिळवण्यामध्ये यश मिळत आहेत नवीन वसंत. या ठिकाणी फलंदाज दाखल होत आहेत आणि या ठिकाणी बाद होतोय. आणि सर तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे शेवटच्या षटकामध्ये मात्र 1 धाव, आणि तो आलेख जो खाली आलेला आहे तो पुन्हा एकदा वरती गेलेला नाही आहे. आणि 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 9, आणि जिंकण्यासाठी 10 धावांचं आव्हान असणार आहे अर्नाळा संघासमोर. याच्याबरोबर आलेख खाली येतोय, म्हणजे असा असा आता शेअर मार्केट पण कधी कोसलत नाही. आता युद्धाचा ढग आहे त्यामुळे कधी कधी खाली कोसळतो, पण इतका नाहीये तितका या मॅच मध्ये थोडासा कोसळलेला आहे. 3-3-2-1. अमितचं षटक 3 धावांचं, प्रशांतचं 3 धावांचं, विघ्नेशचं षटक 2 धावांचं, आणि शेवटचं करणचं 1 धावेचं विषटक हाताळल्या गेले. 10 धावांचा पाठलाग करायचंय. ही स्पर्धा आहे पाटील परिवाराची. त्याच्या परिवारातील दिवंगत आपल्या वडीलधाऱ्यांना स्मरून, त्यांचं पुण्यस्मरण समोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन नियोजन 4थ्या वर्षामध्ये केलेलं आहे. पाटील चषक 2026 आपण बघताय. आजचा पहिला दिवस, तिथे 8 संघांना खेळताना आपण पाहिला. उद्या आगरी गट, वसई पश्चिम आगरी गट उद्या असणार आहेत. त्याकरता उद्या यायला विसरू नका. आपल्याच परिसरातील खेळाडू उद्या आपल्याला खेळताना दिसणार आहेत. जी संधी आगरी गटातील खेळाडूंना खेळण्याची संधी उद्याच्या दिवसामध्ये मिळाली आहेत. पहिला सामना असेल दत्ताप्रसाद कोल्हापूर आणि जय बालावत पुरापडा, यामध्ये पहिला मॅच त्या सामन्याला सुरुवात होईल. अगदी वेळेवरती तुम्ही दाखल व्हा. बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा आणि बोलेश्वरी बोलींमध्ये दुसरा सामना असेल. पहिल्या फेरीचा तिसरा सामना, थोडासा जर दुसऱ्या फेरीचा सामना खेळवला तर बदल केलेला आहे, पण तिसरा सामना होईल पद्मावती प्रसन्न उमेलमाड आणि रानोबा प्रसन्न अर्नाळा उत्तर. आणि पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच घर स्पोर्ट्स अर्नाळा दक्षिण आणि दिवाणमान. फक्त एक आयोजकांनी सकाळी जसा उल्लेख केला होता की 3 गटामध्ये स्पर्धा आहे. एक ओपन हाफ आहे, एक आगरी गट आहेत, आणि एक जो वसई तालुका एक गाव आहे. पण प्रत्येक फक्त एकदाच खेळण्याची संधी मिळेल. म्हणजे एकदा तुम्ही एक गाव मध्ये खेळलात तर तुम्ही आगरी गटामधनं किंवा ओपन मध्ये खेळता येणार नाहीये. तुम्हाला जर ओपन मध्ये खेळायचं आहे तर तुम्हाला या 2 गटामध्ये खेळता येणार नाहीये. एकदाच तुम्हाला खेळण्याची संधी असणार आहे. याही गोष्टीकडे लक्ष असू द्या. हलकेजी 2 डीजे मास्टरचे ऐकूया. 10 धावांचा पाठलाग करायचंय, टॉप 3 मध्ये जायचंय. तो संघ कोणता ठरतोय त्याचं उत्तर अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि दोन्ही बॅटर मैदानात दाखल होत आहेत. थोडंसं बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस दिसतो या ठिकाणी अर्नाळे संघाचा. कारण टार्गेट जर बघितलं आपण तर 24 चेंडू आणि 10 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे थोडासा बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल केला जातोय. नाही, थोडासा बदल कसा आहे माहिती का, प्रशांत घराच्या जागी त्यांचेच मोठे बंधू रविकांत आलेत, तेवढाच बदल आहे. कारण एका बाजूला करण इजाई आहे. कारण अशा वेळेला म्हणजे बदल का घडला, कदाचित 10 धावा नाही आहेत. बॅटिंग ऑर्डर आपली चेक करावी. जी पहिल्या सामन्यामध्ये कदाचित दबाव आला होता, प्रेशर आला होता, न जाणो पुढे जाऊन तसा दबाव येऊ शकतो. त्याच्यामुळे टेस्टिंग पिरियड पण असतो.
थोडासा टेस्टिंग पिरियड असतो. कदाचित अर्नाळने तोही विचार केला असावा किंवा आपल्या बेंचवरती म्हणजे आपल्या जे काही खेळाडू आहेत ज्यांना संधी नाही मिळाले त्या सामन्यामध्ये ओपनिंगला आपण पाहतोय ते रविकांत आणि करण. रविकांत स्ट्रायकर एंडला आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी जाकीर षटक हाताळतोय. 10 धावांचा पाठलाग करायचंय. नक्कीच रविकांत फलंदाजी माग होती स्ट्राईक वरती. प्रशांत यांचे मोठे बंधुराज आहेत मात्र तशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी करावा लागेल. हो हो, या ठिकाणी पहिल्या चेंडू शरीरावरती आढळतोय मात्र एक धाव या ठिकाणी बाईच्या स्वरूपात पंच आमच्याकडे वळतायत. एक धाव मिळते. एका धावेने श्री गणेश झालेला आहे. आणि जर बघितलं सर तर अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेला होता गोलंदाज जाकीर याच्या मार्फत. नाही, एक तर पहिलं आपण जसं बिहाइंड द विकेट आपण धीरज जायला पाहतोय. भले रन नाही आल्यात पण त्याने सांगितले बाबा रन जितक्या आल्यात तितक्या डिफेंड करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये यश मिळेल न मिळेल पण लढण्याची तयारी ठेवा. लढण्याची तयारी ठेवा. कदाचित तोच मेसेज त्याने आपल्या टीमला दिलेला आहे. मैं म्हटलं ना बाबा कामयाबी मिलेगी या न मिलेगी ये तो किस्मत की बात है. आप कोशिश भी ना करो ये खराब बात है. म्हणून ती कोशिश केली जाते. वालीव टीम ते प्रयत्न का करतोय. भले रन नाही झाल्यात पण आम्ही कदाचित बॉलिंग वरती गोलंदाजावरती फिल्डिंग मध्ये हा मॅच अजून रफ अँड टफ करू तो थोडासा प्रयत्न वालीव संघ करतोय. पण दुसऱ्या बाजूला करण आहे. हा फटका खेळाय जरूर क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उच्च खाली ते चुकेला हाताला लागून चेंडू निसटलाय बॉल लाईनच्या बाहेर. षटकार. लावलेलं आहे 25 या 50, 10 असो ना ते 100 असो. करण निजाई असंच खेळणार. त्यावेळेला षटकार ठोकला कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील ज्यावेळेला दबाव आला होता प्रेशर आला होता पहिला सिंगल न खेळणार. ज्यावेळेला माहिती होतं आता एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे त्यावेळेला तो विजयी षटकार त्यानं ठोकला होता. धावा झाल्या धापलकावरती 7. 7 धावा जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र या ठिकाणी पाहूया 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा जाकीर गोलंदाजीसाठी सज्ज. उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न या ठिकाणी चेंडू चाललाय ऑन द रोप. पंचांचा इशारा आलाय. चौकार 4 धावांसाठी आणि या ठिकाणी 10 धावांचं टार्गेट पहिल्या षटकामध्ये पूर्ण केलं गेलंय आणि या ठिकाणी इंदुमती स्मृती जयदुर्गेश 11 अर्नाळ्याचा संघ विजयी होतोय. नक्कीच आपलं अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये आपल्याला हार्दिक शुभेच्छा. चला आजचा दिवस 8 संघाने खेळताना पाहिलं त्याच्यामध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरलाय. तो संघ आहे हे इंदुमती स्मृती जय दुर्गेश 11 अर्नाळ्याचा संघ टॉप 3 मध्ये जाताना संघ ठरलाय. पण वालीव टीम आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात. कदाचित एक मॅच जी बॅटिंग ऑर्डर क्लिक झाली नाहीयेत म्हणून या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. पण ऑल ओव्हर आपला खेळ देखील चांगला झाला. त्याबद्दल आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आयोजकांच्या वतीनं पाटील परिवाराच्या वतीनं आपलं देखील मनापासून आभार आहे. कारण एक सामना असतो कधी कधी आपल्या मनाजोगती बॅटिंग होत नाहीत फलंदाजी होत नाहीत आणि तो दिवस कदाचित आजचा होता तो वालीवचा. धावा नाही झाल्यात आणि धावांचा पाठलाग अगदी सहज केलाय तो अर्नाळ्याच्या संघाने. या सामन्यातील सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच तर लो स्कोरिंग गेम होता. या सामन्यातील सामनावीर कारण 2 जण होते. कारण लो स्कोरिंग गेम होता. विघ्नेश आणि करण असे दोघे जण होते. विघ्नेशनं 2 धावा खर्च करताना 2 विकेट प्राप्त केले तर करणनं 1 धाव खर्च करताना 2 विकेट प्राप्त केले आणि त्यानंतर 1 चौकार 1 षटकार त्याने ठोकलाय. करण निजाई राहिल्यात या सामन्यातील सामनावीर.
प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आपण देऊया तो करण निजय यांना. आणि दीपक